खरेदी पण आली. ज्वेलरीचं सामान घ्यायचं होतं कारण राधिका तिकडं आहे गावकडं, तिकडून इकडे नाही येऊ शकत. हो, आणि याचं म्हणणं आहे की आम्ही तुमचे नेहमी व्हिडिओ बघतो, व्हिडिओ पाहतो आणि ओमभाऊच्या महिषाबनीच्या व्हिडिओमध्ये. तर वजन वगैरे मोजलं त्याचं, खूप मस्त. आणि त्याचं पण कसं आहे, बारशाचा आता तयारी चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार आणि आमची चालू आहे सध्या तयारी. हो, नमस्कार. नमस्कार. तयारी कशाची पण? बारशाची. बारसा आहे ना आता बाबूचं. हो, जवळच बारसा आलेला आहे हो. आणि बारशाची तारीख आपण ठरवली नव्हती. तर बारशाची तारीख जी आहे कोणती? 12/2/2026 बारसा ठेवलेला आहे. हो. आणि दुपारचा टाईम समजा हो. 4 वाजताचा, हो. त्या टायमाला बारसा वगैरे. आणि बारसा ठिकाण पण सांगितलं पहिले, फक्त मागं पुढे तारखेचं होतं आणि दिवसाचं होतं. हो. तर बारसा जे आहे आपण तिकडेच ठेवलेलं आहे, आईच्या घरी तिच्या. हां, पिंजरलाच. हो. त्यासाठी इकडे तयारी आता आणि सामान वगैरे आणायला जायचं आहे. हो. बरंच सामान आहे आता. काही सामान इकडून न्यायचं आहे, काही सामान तिकडून घ्यायचं आहे हो, मग तसंच असते ना, दोनकडचं एकत्र केलं ना आणि जमते. काही गावकडचं पण आहे सामान, हो. तिकडून पण सामान आणायचं आहे. तर ते कुठे आणतील ना काही बाया. तेव्हा तसं केलं 7व्या महिन्याच्या वक्ती बी. हो. काही इकडून काही तिकडून, मग तेव्हा एकत्र झालं ते. आणि काय ते साड्या वगैरे घेतल्या वाटते ना, आणखी काय देत असतात ना गिफ्ट वगैरे. नाही घ्यायच्याच आहे. हां, आणि आता आम्हाला जायचं पाहिलं आहे. आहे, पण हो. आणायच्या आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की कपडे झालं हो. तर तसं तर काही कपडे घेणं झालेलं आहे, राधिकांत दाखवलेचंच. आणि काही जे आहे ते राहिलेलं आहे, ते पण घ्यायला जायचं आहे. आणि बॅनर पण टाकायचं आहे. हो. बॅनर राहिलं होतं, मागचं पण तसंच झालं, बॅनर टाकायला जायचं, 2 दिवस लागणार म्हणून ते कॅन्सल झालं. तर बॅनर वगैरे फोटो वगैरे शोधायचं आहे चांगलं, आणि ते पण टाकायचं आहे. आणि तिथं ते हे सांगितलं नेकलेस का काय साडीवर. हो, नेकलेस. ते तिथे भेटला नाही ना ते ना. इथं ते पण पाहायचं. आता बरंचसं आहे, शॉपिंग वगैरे खरेदी करायचं आहे. हो. त्यामध्ये आता बरंच उशीर झाला, संध्याकाळी आताच झालेलं आहे. हो. आणि सध्या बघूया, जेवढं आणून झालं तेवढं आणू, बाकीचं काही तिकडून घेता येते. तिकडे घेता येते मग काही मेन वस्तू आणायच्या हो. इथं, तिकडं जे नाही सापडत ते इकडून न्यायचं. हां, तर जे सर्वजण सापडलं कशाला? बारशाला नक्की या. हो. आणखी बरंच आता तिकडे आजचा तर आपण प्रगतीनं वगैरे साजरा केलेला आहे, हो. त्यातलं ते पण येणार आहे. किंवा राधिका पण तिकडे मंदिरात गेलेली होती, हो. ते पण तिकडचं थोडंसं राहिलं होतं, सेलिब्रेशन वगैरे काय असतात ते. चला, निघायचं झालं तयारी. हो. चला. तर मित्रांनो इकडे आलेलं आहे, थोडंसं जे आहे पाहायचं होतं. तर कसं आहे, कार्यक्रम म्हटल्यावर तयारी चालू आहे. खरेदी पण आली. ज्वेलरीचं सामान घ्यायचं होतं कारण राधिका तिकडं आहे गावकडं, तिकडून इकडे नाही येऊ शकत ना. सोबत इकडे आईला पण आणलेलं किंवा याच्यापेक्षा हा छोटा वाटत असतो. ठीक आहे ना. तर आहे म्हणा बरंचसं आलेलं आपण दुकानमध्ये. त्याने 2च काढलेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे. पाहिजे काढायचं. हां, आहे ना. आहे आणखी बरंचसं आहे म्हणून तसं. आणखी दाखवून द्या थोडंसं. पांढरा. हां, जे आहे ना 2-3 कलर दाखवले तर पहिले त्यातून थोडंसं टाकून द्या. कसं आहे, आपले सर्व सबस्क्रायबर आहे वाशिममधले, बरेचसे मेंबर आहे, ते पण पाहतात. त्यांच्यासाठी पण थोडंसं दुकान पण आहे, जवळ जर असाल तर योग्य आहे, तुम्ही येऊन पाहू शकता आणि खरेदी करू शकता इथं. छानसं एकदम. तर याच्या आधी आम्ही काय असते देव्याच्या वेळेस आलो होतो, तेव्हा बघितलं, तेव्हा आवर्जून राधिकाने म्हटलं होतं की या दुकानात जा आणि तिथूनच आणा, म्हणून इकडे आलेलं आहे. कसं नेकलेस वेगळा आहे आणि त्यासोबत कानातले पण आहे तिच्या. आता मॅचिंग पाहिजे असते म्हणून इकडे आलेलं. तसं तर आहे घरी, मॅचिंग महत्त्वाचं आहे. साडी बदलली, सर्व बाकीचं जे आहे डेकोरेशन ते पण बदलले, नेकलेस वगैरे.
असं आहे. बरेचसे क्वालिटीचे आहे म्हणा. जशी साडी असली त्या कलरचे मॅचिंगवाले तसाही येऊन जातात. काढलं कोणते काढायचे फिक्स. आणि हे जे आहे आता थोडंसं सरप्राईज राहणार आहे. व्हिडिओमध्ये दिसणार आहे राधिकाला पण, कारण पहिले तिला सांगितलं नाही. फक्त कलर जे आहे त्याच्या हिशोबाने घेतलेला आहे. तर मित्रांनो बघा इकडं जे आहे आत्ताच थोडंसं जे आहे सामान वगैरे घ्यायला आलो होतो, खरेदी वगैरे करायला. आमच्या मावशी भेटलेला आहे आता. हां, मुसळे मावशी प्लस हां पाटील आणि इकडे पण आहेत सोबत सर्व मावशी वगैरे. हो, आणि याचं म्हणणं आहे की आम्ही तुमचे नेहमी व्हिडिओ बघतो, व्हिडिओ पाहतो आणि ओमभाऊच्या महिषाबनीच्या व्हिडिओमध्ये हां दिसतो आम्ही नेहमी. सर्वजण भेटलेले आहेत आता इकडे. त्याला पण आनंद झाला. मूर्तिजापूरची आहे तशी. हो का? हां, मूर्तिजापूरची आहे. ट्रान्सफर झाली इकडे तर मी इकडे आलो आम्ही आता. ओके, चांगलं आहे. हो, चांगलं आहे. बघत जा आमचे व्हिडिओ. काही असलं तर नक्की कमेंट पण करत जा. हां हो हो हो. चालेल. चांगलं वाटत आहे. आईला खूप करमते असं. हो ना. जवळपास 5-6 किलो लाडू होते. 5 किलो हां, काल ते ऑर्डर दिलेले सर्व प्रसादसाठी होते आणि कार्यक्रमासाठी पण होते. म्हटलं साहेब रस्ता आता तिकडं पण आहे. कार्यक्रमाची तारीख पण जी आहे ते सांगितलेलं आजच्या व्हिडिओमध्ये. बरेचसे शूट वगैरे येतीलच आता. तुम्ही सांगा कार्यक्रमात काय करायचं, कसं करायचं तर. कारण हां आता फायनली तिथं रेंज वगैरे पाहून पाहायचं आहे, लाईव्ह वगैरे जायचं का किंवा डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगायचं. त्यामुळे नुसतं लाईव्ह जाऊ आपण. हां, कारण सर्व नियोजन राहिलं. बॅनर पण टाकलेलं आहे आता. बॅनर पण घेऊन यायचं आहे थोड्या वेळातच. बॅनर पण साधं आपलं जे असते कार्यावरती लहान मुलाचं हां नामकरण सोहळा. आणि जर 1-2 चारोळी किंवा वाक्य किंवा ओळी असतात ते जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता आपल्या कमेंटमध्ये. तसं आम्ही मग त्या बॅनरवरती टाकतो. कारण पूर्ण जे व्हायचं आहे आणखी फक्त छापाला टाकलेलं आपण. तर कमेंटमध्ये सांगा 1-2 ओळी किंवा नेमके ते बारशामध्ये तसं नामकरण सोहळा असतेच. बाळाचे नामकरण सोहळा जे असते ते आणि फोटो वगैरे असते आणि त्याच्यासोबत 2-3 लाईन टाकत असतात ते पण टाकायचे आहे. ते कशाच टाकतात? काय तर असते एक वाक्य. कार्यक्रमासाठी आशीर्वाद द्यायला या सर्वजण. तसं सर्वजण या तुम्ही पण आशीर्वाद द्यायला बाळाला. नाव पण सांगा या व्हिडिओमध्ये. एकदम तुम्हाला वाटत असेल तर नक्की आम्ही प्रयत्न करू नाव वगैरे. आणि तुमचं नाव जर मॅच झालं आपल्या नावाशी तर आपण जे आहे त्याचं नाव तर घेणारच आहे. आणि काही ना काही प्रोग्राम वगैरे ठेवू. व्हिडिओमध्ये नाव तर घेऊच आपण, कारण आपण जे नाव ठेवणार आहे आता त्या नावाचं मॅच झालं तर. म्हणून या व्हिडिओमध्ये कमेंट करा कोणाचं नाव मॅच होणार आहे तर आपण पाहूच. कारण जास्त दिवस नाही राहिले, 2च दिवस राहिलेले. आणि 1-2 नाव पण सांगा तुम्ही व्हिडिओमध्ये तेवढंच. हां तर असं आहे. जवळपास येणारच आपला बारशाचा व्हिडिओ 12 तारखेला. लाईव्हमध्ये गेलो तर लाईव्हमध्ये येऊ, नाहीतर तर दिवचं चाललेलं आहे. दिव काय आणलं का तू ते? हा कशाला? कोण दिली तुला आणून? बघू दे. वाव किती छान बकेट आणली. पण बघा हे संक्रांतीला वाहन वाटलेले आहेत इकडं बकेट म्हणून. बघा हे लेकराचं खेळणं आहे. आणि बघा किती लाड करणं चालू आहे बाळाचा. दिव आपला बाळ आता बोलत आहे ना? कस काय म्हणते? हो करते आहे. तू वेणी छान घातली का? बिटफिना लावले आहेत. कोण दिली घालून? इकडे बघ. मम्मीने दिली घालून. वाव छान घातली. ऐ दिओ आणि त्याच्यावर डान्स कर. ते मौसी मेरी आती है गले से लगाती है मन बरं. इथं इकडं अशुभ्रा बघा किती छान हे करते ही डान्स.
फोटो खिंचवाती है का सर? असं करा, डबल कर एक वेळ. काही नाही. हां मला देतो मी. सरक मागे सरक. हो देतो मी त्याला अंदाज माझा मला. वाव, छान डान्स करते ही. तू अंगणवाडीत नाही गेली का आज? अंगणवाडीत नाही गेले? तर बघा आमचं बाळ पण आता नाही का बोलायला लागत आहे, हो हो करत आहे. त्याला पण 2 महिने कंप्लीट झालेले आणि वजन वगैरे छान भरलेलं आहे त्याचं पण. त्याला पण अंगणवाडीत नेलं होतं काल, तर वजन वगैरे मोजलं त्याचं. खूप मस्त. आणि त्याचं पण कसं आहे, बारशाचा आता तयारी चालू आहे. आणि बारशाची म्हणजे तयारी तर चालूच आहे, पण नाही का त्याला पण ड्रेस वगैरे आणायचा राहिला, तर आता ड्रेस वगैरे आणणार त्याला. आणि कसं आहे, प्रोग्राम म्हटल्यावर सर्व तयारी तर अगोदरच करून ठेवावं लागेल. तर आता नाही का मी पण तुम्हाला साडी वगैरे दाखवलीच घेतलेली. आणि नाही का आता ड्रेस पण राहिला, ते पण मॅचिंग घेणार आहोत आम्ही. मॅचिंग घ्यायचं आहे. आज आम्ही जाणार आहोत कलेक्शनला आणि त्याला ड्रेस वगैरे घेणार. तर तो पण तुम्हाला शूट पाहायलाच मिळणार आहे, कोणता घेतलेला आहे काय. तर ड्रेस देऊ. तू कोणता ड्रेस घालणार आहे का बारशाला? लाचा घालणार आहे? हां, नमस्कार कर सर्वांना. बाई, आणि हे काय लावलं तू बकेटला? काय लावलं ते काय बांधलं बकेटला? हे बाटली आहे ना तुझी? बघा की छान बांधलं. काय करते आता? त्याचं पण रडणं चालू आहे आता. त्याचीच आंघोळ वगैरे केलेली आहे आता आणि तर त्याची चालू आहे आता झोपायची तयारी. हे देऊ काय आहे का ते?